नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे मुंबईतल्या मालाडच्या दुर्घटनेची. मालाडमध्ये मालवणीत एका 4 मजली इमारतीचा काही भाग कोसळला आणि शेजारच्या 2 मजली इमारतीवरती हा भाग कोसळला. रात्री 11:30च्या सुमारास घडलेली ही दुर्घटना. मालवणीच्या न्यू कलेक्टर कंपाऊंडमध्ये ही इमारत होती. या दुर्घटनेमध्ये 11 जणांचा मृत्यू झालाय तर 6 जण जखमी झालेत. मृतांमध्ये 6 लहान मुलांचा देखील समावेश आहे. ही मुलं 10 वर्षांपेक्षा कमी वयाची आहेत. या 6 मुलांचा या दुर्घटनेमध्ये मृत्यू झालाय. आतापर्यंत 15 जणांना बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आलंय. सध्या जखमी नागरिकांवरती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असल्याची माहिती सहाय्यक पोलीस उपायुक्त विशाल ठाकूर यांनी दिली. अगदी सकाळपासूनच आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे या घटनास्थळावर उपस्थित आहेत आणि तिकडचा प्रत्येक अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचवतायत. सुस्मिता, आता सकाळपासून आतापर्यंतचे काय अपडेट्स आहेत? खरं तर आपण बघितलं की काल रात्री 11:30 वाजता ही घटना घडल्याचं समोर आलेलं होतं. आतापर्यंत जे काही रेस्क्यू ऑपरेशन आहे ते सुरूच आहे. याची थेट टॉप व्हिज्युअल्स आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवूयात. अशा पद्धतीने बचाव कार्य सुरू आहे. आपण एका दुसऱ्या इमारतीच्या वरनं ही दृश्य आपल्या प्रेक्षकांना दाखवतोय. साधारणपणे एकाच कुटुंबातील लहान मुलं, 6 लहान मुलांचा या दुर्दैवी मृत्यू झाल्याचं समोर आलेलं आहे. जखमींवरती नजीकच्या खाजगी हॉस्पिटल्समध्ये BD या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्याच्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जातात. एकाची प्रकृती गंभीर असल्याचं समजतंय. तर या सगळ्या रेस्क्यू ऑपरेशनमधनं सुरुवातीला 17 लोकांना बाहेर काढण्यात आलं आणि आतापर्यंतच्या डेथ टोलला जर आपण बघितलं तर 11 लोक यामध्ये मृत्युमुखी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. या बाजूच्या इमारतींवरती एक लक्ष टाकूयात आपण. ही इमारत जी आहे साधारण त्याच दुर्घटनेच्या अगदी बाजूला ही इमारत आहे. याला सुद्धा मोठमोठाले तडे गेलेले आपल्याला पाहायला मिळत आहे. कुठल्याही क्षणी ही इमारत सुद्धा कोसळू शकते अशी परिस्थिती आहे. त्याचमुळे सामान्यांनी वारंवार हा सवाल उपस्थित केलेला आहे की अशा पद्धतीच्या इमारतींना बांधण्याला अनुमती का दिली जाते. भाडेकरूंना इथे ठेवण्यात येतं. 3 मजली इमारत ही कोसळली. त्याच्यामुळे आजूबाजूचे 5 घरं यांच्यावरती त्याचा थेट परिणाम झालेला आहे. आणि आता आपण बघितलं त्या पद्धतीने बाजूच्या घरांमधल्या लोकांना सुद्धा हलवण्यात आलेलं आहे. त्यामुळे बचाव कार्य अजून सुद्धा सुरू आहे. प्रत्यक्षदर्शी आपल्या सोबत आहेत का किस तरीके से ये हादसा हुआ, आपने खुद लोगों को बाहर निकाला, कितना दर्दनाक है ये हादसा? अभी मैं आपको क्या बताऊँ, एकदम अचानक ये हादसा हुआ. पल में 1 मिनट की देरी से मैं बच गया हूँ. जब ये हादसा हुआ तो उसके बाद फायर ब्रिगेड की टीम को आने में काफ़ी वक्त लग गया. तो हम मोहल्ले के लोगों ने सब मिलके हमने लोगों को निकालना शुरू किया है. जब तक फायर ब्रिगेड की टीम है हमने 3 से 4 लोगों को बाहर निकाल चुके थे, जिसमें से 2 लोग सही सलामत निकले और एक बच्चा जो निकला वो उसकी हालत काफ़ी ख़राब थी. अभी थोड़ी देर पहले मुझे पता चला है कि उसकी डेथ हो चुकी है. हम लोगों ने तकरीबन 16 से 17 लोगों को हम लोगों ने निकाला है. रेस्क्यू टीम को आने में थोड़ा सा वक्त लग गया था, जिसकी वजह से हम लोग को थोड़ा ज़्यादा समय लग गया और शायद उस वजह से एक से 2 लोगों की डेथ उस वजह से भी हुई है. लेकिन जहाँ तक मुझे लगता है ये सब की जिम्मेदारी पूरी तरह से प्रशासन की है, क्योंकि प्रशासन की गैर जिम्मेदाराना हरकतों की वजह से ही ये हादसा आज पेश आया है. अब मुझे डर है कि आगे फ्यूचर में और भी ऐसे कई हादसे इस मालवणी में होंगे और उसका परिणाम यही निकल के आएगा. आपण आपल्या प्रेक्षकांना जशा पद्धतीने हे टॉप व्हिज्युअल्स दाखवले या दुर्घटनेचे, त्याच पद्धतीने आजूबाजूची परिस्थिती सुद्धा दाखवूयात. साधारणपणे आत्तासुद्धा अग्निशमन दलाचे जवान इथे आहेत. तर दुसरीकडे माझ्या मागे जर आपण इथे कॅमेरा थोडा पॅन करून बघूयात, परिस्थिती अशी आहे की ही अशाच पद्धतीची घरं अनधिकृतपणे इथे बांधण्यात आलेली आहेत. आणि अशाच पद्धतीचं एक घर इथे कोसळलं, ज्याच्यामुळे एकाच कुटुंबातील 6 लहान मुलांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. सकाळी सकाळी जेव्हा ही बातमी समोर आली, दुःखाचा डोंगर अनेकांवरती कोसळला होता. आणि आत्तासुद्धा आपण जो बघतोय जे जखमी व्यक्ती आहेत त्यांची प्रकृती गंभीर असल्याचं पाहायला मिळतं. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. परंतु ज्या अर्थी इथे अनेकांचे संसार डोळ्यासमोर उद्ध्वस्त झालेले दिसत आहेत. तीळ जोडून किंवा खूप सारी स्वप्न आपण आपल्या घरांमध्ये गुंफत असतो. आणि अशा पद्धतीने मुंबईमध्ये राहणं किती धोकादायक असू शकतं अशा घरांमध्ये हे आपल्याला स्पष्ट समोर दिसतंय. अनधिकृतपणे बांधकाम झालंच कसं, तिथे रहिवाशांना राहण्याची परवानगी देण्यात आली.
इतक्या मोठ्या प्रमाणावरती घटना मुंबईमध्ये घडत असताना प्रशासनाने याकडे दुर्लक्ष का केलं आणि आत्ता जेव्हा आजूबाजूच्या घरांमधल्या नागरिकांना हलवण्यात आलेलं आहे तर त्यांच्या मनामधली भीती ही सुद्धा कायम आहे। अशा परिस्थितीमध्ये मुंबईमधल्या अनेक धोकादायक इमारती असतील, अनधिकृत इमारती असतील, यांच्याबाबत ठोस निर्णय कधी घेतला जाणार याबाबतचा प्रश्न रहिवाशांकडनं विचारला जातो आणि तो अशा परिस्थितीमध्ये रास्त आहे। कारण इथल्या रहिवाशांनी ज्या पद्धतीचे अनुभव सांगितलेले आहेत, अगदी मन हेलावून टाकणारे हे अनुभव आहेत। इतक्या कठीण परिस्थितीमध्ये काल रात्रीपासून हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे, त्यामुळे खरोखरच या सगळ्याला जबाबदार कोण हा प्रश्न आता उपस्थित झालेला आहे। श्वेता, बरोबर, हा प्रश्न अर्थातच विचारला जाणार प्रत्येक घटकाकडून। सुस्मिता थोडासा थांबवते, कारण हा जो काही ढिगारा हटवण्याचं काम आहे ते आता सुरूच राहणार आहे, कारण मोठ्या प्रमाणात तिथे ढिगारा आहे इमारत पूर्णपणे कोसळल्यानंतर। दरम्यान ज्या ठिकाणी ही दुर्घटना घडलेली आहे त्या ठिकाणच्या लोकांशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे यांनी। मला असं वाटतं की कुठे ना कुठेतरी आहे ना भ्रष्टाचार होत आहे, कारण भ्रष्टाचार नसला तर हे कुठून होणार काय। आणि मला असं वाटतं ना की शासनाने कुठेतरी एक कडक कारवाई करून आहे ना, हे जेवढे 3 माले आहेत किंवा 4 माले आहेत बनले आहेत ना, त्यांच्यावरती कारवाई केली पाहिजे। म्हणजे हे बांधकाम तकलादू होतं म्हणून झालं की पावसाचाही जोर होता, काही नोटीस वगैरे इकडच्या लोकांना देण्यात आली होती का? नाही, कसं माहिती आहे काय, ते पावसाळ्यामुळे झालं नव्हतं, त्याला हल्ली 1 आठवड्या अगोदर त्या मालकाला ना आजूबाजूच्या लोकांनी बोललेले की बाबा तुझं माल आहे ना आम्हाला असं वाकल्यासारखा दिसलेला आहे, तू तुझ्या मालाला किंवा रिपेअर कर किंवा तू त्याला चॅनल लाव। पण त्यांनी एवढं लक्ष त्याच्यावरती दिलं नाही आणि त्याला असं पण सांगितलं की तू चॅनल वगैरे काहीतरी लाव। पण त्यांनी आम्हाला कसं सांगितलं की मी पण मला असं वाटतं की चॅनल लावायला पाहिजे, पण त्यांनी लावलं नाही, उशीर झाला त्याला लावायला। आणि त्याला ना कुठेही त्याला सपोर्ट नव्हता, त्या मालाला ना कुठेही सपोर्ट नव्हता, तो फक्त एकच वन साइड उभा होता आणि त्याचा लोड आहे ना एक भार त्याचा त्या माल्यावरती पडलं। ज्या माळ्यावरती आताही थोडा भाग ज्या दुसऱ्या इमारतीवरती पडला तीच त्या बाजूला झुकलेला होता। बरोबर, त्या बाजूला म्हणजे कसं त्याचं पोझिशन रस्त्यावरती होतं आणि यांनी काय केलं, पूर्ण जागा ना कव्हर करून घेतलेली। यांनी गॅलरी काढली नाही, यांनी कुठलाही पैसे सोडला नाही किंवा यांनी आहे ना भिंतीवर यांनी उचलली नव्हती। एखादा माणूस 3 माला बनवतो तर त्याचा भिंत एकदम प्रोफेशनल टाईपनी बनवतो किंवा त्याला पुढे येऊन त्याला प्रॉब्लेम होऊ नये, पण यांनी असं काहीच केलं नव्हतं आणि त्या मालकामुळे आज किती जणांचा जीव गेला इकडे। म्हणजे बांधकामामधली एक चूक साधारणपणे 11 लोकांच्या जीवावर उठलेली आहे। आणि बरोबर, आणि असंच येणाऱ्या काळामध्ये असंच पूर्ण मालवणीमध्ये ना खूप अपघात होणार आहे, हे नक्की मला माहित आहे। पूर्ण मालवणीमध्ये असं अपघात होणार आहे, कारण तुम्ही मालवणी क्षेत्रामध्ये तुम्ही कुठेही गेलात ना तर तुम्हाला 3 माल्याशिवाय तुम्हाला दिसणारच नाही। नेमकं का केलं जातं? भाड्यासाठी केलं जातं की कमी वस्ती? इन्कम हे प्रत्येक आज जेवढे लोकांचं घर आहे, आज नॉर्मली जर माझं घर असणार तर मी काय करणार, मी हेवी डिपॉझिट करणार किंवा मी लोकांकडनं भांडवल पैसे घेऊन जुगाड करून मी 2-3 माला बनवणार आणि ते हेवीवरती चालवणार किंवा मी ते भाड्यावरती चालवणार आणि त्या रूमवरून मला ते इन्कम चालू होणार। आणि कमीत कमी जर समजा 1 माल्यावरती मी 2 रूम काढलं, दुसऱ्या माल्यावरती मी 2 रूम काढलं, बरोबर आहे, तर किती रूम झाले? खालती 1, वरती फर्स्टला 2 आणि थर्डला 2, 5 रूम झाले। आणि पहिल्या रूमचा जर भाडा मला 6,000 आला, दुसऱ्या रूमचा 4,000 आला, तिसऱ्या रूमचा मला 3,500 आला, तर सलग माझी इन्कम 15,000 ते 20,000 रुपये झाले ना। बरोबर। तर इकडचे जे लोक आहेत ना फक्त इन्कमसाठी इकडचे लोक करतायत, हे पण त्यांना एवढं लक्षात येत नाहीये की आपण लोकांच्या जीवावर आपण खेळतोय। नक्कीच। आता इथली जी बाकीची घरं आहेत ते लोक सुद्धा जीव मुठीत घेऊन राहत आहेत, किती धोकादायक आहे। कारण एकूणच मुंबईमध्ये राहणं खूप कठीण झालेलं आहे, अजून सुद्धा बचाव कार्य इथे सुरू आहे, दलाचे लोक, अग्निशमन दलाचे लोक आहेत, लोकांच्या मनामध्ये भीती आहे का? आहे ना, भीती आहे ना, भीती काय नाही, भीती आहे, पण बोलणार कोण? पण शासनातर्फे तरी कडक कारवाई केली पाहिजे ना। आज जर माझं घर इकडे आहे तर माझ्या बाजूला नाही काय 3 माला, या बाजूला 3 माला नाही काय, मला भिंत आहे, पण बोलणार कोण? कारण आम्ही जर शासनामध्ये गेलो बोलायला तर ते आमच्या याच्यावरती कंप्लेंटवरती ती कारवाई करणार का? कारण खालून ते वरपर्यंत सर्व भ्रष्ट आहे। इथे आणखी नाही रहिवासी आहेत, तुम्ही जेव्हा इथे राहतात तेव्हा जीव मुठीत घेऊन राहतात असं म्हणावं लागेल। परिस्थिती आपल्या कॅमेऱ्यामधनं आपण दाखवूया, चिंचोळ्या गल्ल्या आहेत आणि इथे लोक राहत असतात।
दरवर्षी पावसाळ्यामध्ये खूप साऱ्या समस्या असतात, त्यापैकी ही एक समस्या आहे. काय सांगाल, तुम्हाला सुद्धा कालपासून भीतीजन्य एक वातावरण इथे दिसत असेल? काय म्हणणार आता मी, भावनिक व्हायला होतंय. तेच रात्रीपासून तर आम्ही एवढे घाबरलोय, काय मनात काय आहेच नाही. पण बघतोय की इथल्या नागरिकांमध्ये सुद्धा भीतीची स्थिती आहे. अनधिकृतपणे बांधलेली हे माळे, न काही नियमांचं लक्ष त्याच्यामध्ये घेतलं जातं, ना की सामान्य लोक जे या घरामध्ये आपलं संसार थाटत असतात त्यांच्या जीवाची पर्वा केली जाते. त्यामुळेच या अशा अनेक इमारती आगामी काळात धोक्याच्या ठरू शकतात असे इथल्या रहिवाशांचं मत आहे आणि त्यांच्याही मनामध्ये प्रचंड भीती असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. व्हिडिओ जर्नलिस्ट अरुण पेडणेकरसह सुस्मिता बदाणे पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई. तर मालाडमधल्या या दुर्घटनेचे अपडेट आपण घेत राहू संपूर्ण दिवसभर. मात्र आज एक महत्त्वाची गोष्ट आजच्या दिवशी, ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचा आज 22वा वर्धापन दिन आणि वर्धापन दिनी कार्यक्रमांचं आयोजन मुंबईच्या पक्ष कार्यालयामध्ये करण्यात आलंय. या कार्यक्रमाला नेत्यांची उपस्थिती आहे. मात्र राष्ट्रवादीचा वर्धापन दिन हा साधेपणानं साजरा केला जातोय. यंदा कोरोनाचं सावट आहे, मात्र राष्ट्रवादीच्या पार्टी कार्यालयामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा 22वा वर्धापन दिन हा साधेपणानं साजरा केला जातोय. त्याची ही दृश्य आहेत. राष्ट्रवादीचे नेते या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. मुंबईच्या पक्ष कार्यालयामध्ये राष्ट्रवादीचे अनेक नेते हजर आहेत आणि दरवर्षीप्रमाणे यंदाही मात्र साधेपणानं कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचा 22वा वर्धापन दिन. आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्यासोबत फोन लाईनवरती आहेत. प्रणाली, मागच्या वर्षीप्रमाणे याही वर्षी साधेपणानं राष्ट्रवादीचा वर्धापन दिन, काय सविस्तर सांगाल? श्वेता, सध्या अजून कोरोनाची परिस्थिती जरी कमी होत असली तरी निवळलेली नाही आणि म्हणूनच आज राष्ट्रवादी काँग्रेसचा 22वा वर्धापन दिन अगदी साधेपणानं त्यांच्या पक्ष कार्यालयामध्ये साजरा केला जातो आहे. पक्ष कार्यालयाला सजावट करण्यात आलेली आहे. पक्षाचे सगळे प्रमुख नेते या ठिकाणी उपस्थित आहे आणि आता बरोबर 10:10 प्रदेश अध्यक्ष जे आहेत त्यांच्या हस्ते झेंडावंदन केलं जाणार आहे. झेंडावंदन आता होत आहे, आपण पाहतोय. जयंत पाटील यांच्या हस्ते हे झेंडावंदन करण्यात आलेलं आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे या कार्यक्रमाला येतील अशी सुरुवातीला चर्चा होती, परंतु आता मात्र ते आलेले नाही आहेत आणि त्याच्यामुळं त्यांची प्रकृती गेले काही दिवस आपल्याला माहिती आहे की फार चांगली नाही आणि म्हणूनच या कार्यक्रमाला ते आलेले नाहीत. आपण या ठिकाणी बघू शकतो आहोत आणि राष्ट्रवादीचा हा कार्यक्रम जो आहे वर्धापन दिन अगदी साधेपणानं आणि मोजक्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये साजरा केला जातो. प्रणाली, आणि कोण सगळे बडे नेते, राष्ट्रवादीचे प्रमुख नेते मंडळी सगळेच हजर आहेत या कार्यक्रमाला? नेहमी कशा पद्धतीने कार्यक्रम असतो आणि आज काय आहे, म्हणजे साधेपणानं म्हणजे नेमकं काय काय केलं जाणार आहे आजच्या दिवशी? साधेपणानं म्हणजे आज केवळ छोटीशी सजावट करण्यात आलेली आहे. पक्ष कार्यालयाला झेंडावंदन करण्यात आलेलं आहे. पक्षाचे सगळे महत्वाचे नेते मंडळी, त्याचबरोबर मंत्री जे ते यावेळी उपस्थित आहे. जयंत पाटील आहेत, दिलीप वळसे पाटील या ठिकाणी आलेले आहेत, नवाब मलिक या ठिकाणी उपस्थित आहेत, प्रफुल्ल पटेल उपस्थित राहिलेले आहेत, सुप्रिया सुळे खासदार त्या सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. या ठिकाणी कमतरता आहे ती केवळ शरद पवार यांची, तेच केवळ आज या ठिकाणी उपस्थित राहिलेले नाही. या व्यतिरिक्त राष्ट्रवादीचे सगळे बडे नेते या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या अगदी 100 लोकांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम जो आहे तो साजरा केला जातो आहे. कार्यकर्त्यांना शक्यतो सोशल डिस्टन्सिंग राखून उभं राहण्यास सांगण्यात आलेलं आहे. तसा प्रयत्नही करण्यात आलेला आहे, परंतु एवढ्या लोकांमध्ये या गोष्टींचं पालन करणं थोडंसं कठीण होऊन बसतं आणि त्यामुळे अगदी साधेपणानं हा कार्यक्रम आता या ठिकाणी साजरा होताना आपण बरोबर. ही मुंबईतील दृश्य. धन्यवाद प्रणाली तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 22वा वर्धापन दिन, मात्र कोरोनाचं संकट पाहता बैठकीमध्ये एक निर्णय झाला की प्रत्येक मंत्र्यांना आपापल्या जिल्ह्यातल्या पक्ष कार्यालयामध्ये ध्वजवंदन करावं
आणि त्याचबरोबर जे महत्त्वाचे नेते आहेत राष्ट्रवादीचे ते फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून राज्यभरातल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधतील असं सांगण्यात आलेलं आहे. ब्रेकनंतर तुमचं स्वागत. पावसासंदर्भातले अपडेट घेऊयात, कारण मराठवाड्यात मान्सूनचं आगमन झालेलं आहे आणि गेल्या 2 दिवसांपासून मराठवाड्यात मोठा पाऊस जरी झालेला नसला तरी या भागात अनेक ठिकाणी पावसाची संततधार आहेच. औरंगाबादच्या फुलंब्रीमध्ये रात्री विजांच्या कडकडाटासह चांगला पाऊस पडलाय. त्यामुळे अनेक गाव आणि शिवारात पावसाचं पाणी शिरलं. फुलंब्री तालुक्यामध्ये वीज कोसळून एका तरुणीचा मृत्यू झाला तर एक तरुणी गंभीर जखमी झाली आहे. आणखी वीज पडल्यानं 10 शेळ्या आणि 2 गायी देखील दगावल्यात. दुसरीकडे फुलंब्री तालुक्यातील विरगाव पुलावर पाणी आल्यानं 2 मोटरसायकल स्वार देखील पुलावरून वाहून गेले होते, मात्र त्यांना गावकऱ्यांनी वाचवलं. आज देखील औरंगाबादमध्ये ढगाळ वातावरण आहे आणि आज दिवसभरात पाऊस पडण्याची देखील शक्यता आहे. आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आपल्यासोबत जोडले गेले आहेत. सिद्धार्थ, मराठवाड्यात देखील मान्सूनचं आगमन झालेलं आहे आणि त्याचे काय काय परिणाम कोणकोणत्या भागामध्ये कसे दिसत आहेत? शेता मराठवाड्यामध्ये पावसाला सुरुवात 2 दिवसापूर्वी झालेली आहे. मात्र कसल्याही पद्धतीचा फार मोठा पाऊस जरी झाला नसला तर मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये थोडा तरी का होईना पाऊस झालेला आहे. मात्र काल औरंगाबाद जिल्ह्यामध्ये सर्वाधिक पाऊस झाला मराठवाड्यामध्ये आणि त्यातल्या त्यात फुलंब्री तालुक्यात मोठा पाऊस झाला. एवढा मोठा पाऊस झाला त्या ठिकाणी की अनेक नदी नाले भरून वाहिले किंवा अनेक शेतीमध्ये पाणी घुसलेलं किंवा गावामध्ये पाणी घुसलेलं ते आता ओसरलेलं आहे. मात्र महत्त्वाची गोष्ट अशी की काल विजा खूप मोठ्या प्रमाणात फुलंब्री तालुक्यामध्ये पडला. त्यामध्ये 10 शेळ्या असतील, 2 बैल असतील आणि एक तरुणीचा जीव त्यामध्ये गेलेला वीज पडून आणि एक तरुणी गंभीर जखमी आहे. आणि अचानक पाऊस आल्यामुळं अनेक जे गावच्या आसपासची नदी नाले असतात त्याच्यावरून पाणी वाहिलं. आपण जसं सांगितलं फुलंब्रीतल्या विरगावच्या पुलावर 2 तरुण धाडस करून पाणी पुलावरून जात असताना पलीकडे जाण्याचा प्रयत्न केला, ते वाहून गेले. मात्र दुर्दैवाने लगेच अनेक गावकरी त्या ठिकाणी उपस्थित असल्यामुळे त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आलेलं आहे. हे नुकसान जरी झालं असलं तरी पावसाचा फायदा झालेला यासाठी आहे की कारण आता मान्सूनच्या पेरणीचे कामं लोकांनी सुरू केलेले. शेतकऱ्यांना जो पहिला पाऊस लागतो आणि पहिला पाऊस पडल्यानंतर सगळे शेतकरी शेतामध्ये जाऊन आपल्या पेरणीची तयारी करतात. त्या पेरणीला आता पेरणीच्या तयारीला सुरुवात झालेली आहे. आता 2 ते 3 दिवस झाला ढगाळ वातावरण आहे मराठवाड्यामध्ये आणि औरंगाबाद जिल्ह्यातही जवळपास दिवसभर ढगाळ वातावरण असतं आणि 4च्या नंतर जवळपास तास दीड तास हलका पाऊस होत असतो. आजही ढगाळ वातावरण आहे मराठवाड्यावर, काही ठिकाणी ऊन आहे. मात्र आज संध्याकाळी सुद्धा 4-4:30च्या नंतर पाऊस पडण्याची शक्यता आहे. थोडं बहुत नुकसान जरी झालं असलं तरी पेरणीची आता सुरुवात शेतकऱ्यांनी केलेली आहे शेतात. बरोबर. मात्र फुलंब्री सारख्या ठिकाणी जिथे असा मुसळधार पाऊस कोसळलेला आहे आणि पूरजन्य परिस्थिती सुद्धा निर्माण झाली, तिथे प्रशासनानं काही वेगळी काळजी घेतली आहे का? शेता जो आपण पाणी बघतोय ते जे छोटे नाले आहेत ते थोडा जरी पाऊस झाला तर ते भरून वाहतात. पूरग्रस्त परिस्थिती आपल्याला आताच म्हणता येणार नाही. मात्र ज्या पद्धतीनं प्रत्येक वर्षी जे आहे फुलंब्री तालुक्यातील काही भागामध्ये जे आहे खूप मोठ्या जास्त प्रमाणात पाणी पडतं. अनेक गावांमध्ये पाणी शिरतं किंवा पुलावरून पाणी जातं. फुलंब्रीच्या काही भागामध्ये ही परिस्थिती नेहमी असते. मात्र आताही जे आहे जिल्हा प्रशासनाचा आपत्कालीन विभाग जे आहे ते फुलंब्रीच्या त्या भागामध्ये सतत लक्ष ठेवून असतं. ज्या ज्या ठिकाणी जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे त्या ठिकाणी दवंडी पिटून किंवा आगाऊ सूचना देऊन गावकऱ्यांना किंवा शेतकऱ्यांना जे आहे सावधानतेचा इशारा देत असतो. ही एक घटना पुरामध्ये किंवा पाणी पुलावरून जात असताना वाहून गेल्याची जरी एक घटना असली तरी अशा सहसा घटना औरंगाबाद जिल्ह्यामध्ये जास्त घडत नाहीत. मात्र अचानक पाऊस आल्यानंतर शेतकऱ्यांना कळत नाही किती पाणी आहे किंवा किती पावसाचा पाण्याचा फ्लो आहे. त्यामुळं एखाद्या वेळेस अति धाडस करण्याचा तरुण प्रयत्न करतात, तसंच झालेलं आहे. त्यामुळं पूर परिस्थिती अजून तरी मराठवाड्यामध्ये किंवा औरंगाबादमध्ये नसली तरी मात्र आपत्कालीन विभाग जे आहे जिल्हा प्रशासनाचं ते तयार आहे. जी सिद्धार्थ, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. फुलंब्री वगळता संपूर्ण औरंगाबादमध्ये पावसाचं आगमन झालेलं आहे, मान्सूनचं आगमन झालंय, त्यामुळे शेती कामाला वेग आलाय आणि परिस्थिती नियंत्रणात आहे. दुसरीकडे रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीमध्ये गेल्या 2 दिवसांपासून पाऊस सुरू आहे. रत्नागिरी जिल्ह्याला उद्या आणि परवा असे 2 दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय. जिल्ह्यातील पूरबाधित आणि दरडबाधित क्षेत्रातील धोकादायक घरांमधील कुटुंबियांचं स्थलांतरण देखील करण्यात येत आहे. दापोली तालुक्यातील सुमारे 2,500 लोकांचं आज स्थलांतरण करण्यात आलंय.
तर समुद्र किनारपट्टीवरील वस्तींना देखील धोका निर्माण झाला असल्यानं सतर्क राहण्याचा इशारा सुद्धा प्रशासनाकडून देण्यात आलेला आहे। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शिवाजी गोरे यांनी। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये हवामान खात्याने पुढील 2 दिवसाचा अतिवृष्टीचा इशारा दिला आहे आणि जिल्हा प्रशासन आता सतर्क झालं आहे। जिल्ह्यातल्या जे धोकादायक वस्त्या आहेत त्या वस्तीमधल्या लोकांचं स्थलांतर सुद्धा करण्यात आलं आहे। दापोली तालुक्यातल्या 2,500 लोकांना स्थलांतरित करण्यात आलं आहे। समुद्र किनारपट्टीच्या जे वस्ती आहेत धोकादायक वस्ती अशा वस्तीचं आज पूर्णपणे स्थलांतरित करण्यात आलं आहे। तर दरड क्षेत्रामध्ये जे बाधित कुटुंब आहेत किंवा जे धोकादायक घरं आहेत अशा घरातील व्यक्तींना स्थलांतरित करण्यात आलं आहे। रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली असेल किंवा गुहागर असेल, चिपळूण, खेड, मंडणगड, लांजा, राजापूर, संगमेश्वर सर्वच तालुक्यातल्या धोकादायक कुटुंबाचं स्थलांतर करण्यात आलं आहे। पुढील 2 दिवस जिल्ह्यासाठी धोक्याचा इशारा देण्यात आला आहे। सुमारे 200 मिलीपेक्षा अधिक पाऊस या जिल्ह्यामध्ये कोसळणार आहे। त्यामुळे जिल्ह्यातल्या या सर्वच यंत्रणा आता सतर्क करण्यात आल्या आहेत। जिल्हा प्रशासन आता सतर्क झाले, नागरिकांना खबरदारी घेण्याचं आव्हान सुद्धा करण्यात आलेलं आहे। जिल्ह्यातल्या अनेक जे पूरबाधित जे गावं आहेत अशा गावांना सुद्धा अलर्ट राहण्याचा इशारा देण्यात आलेला आहे। समुद्र खवळलेला आहे, समुद्रामध्ये हायटाईड सुरू आहे आणि अशा परिस्थितीमध्ये कोणीही मासेमारीसाठी जाऊ नये किंवा समुद्र किनाऱ्यावरती फिरू नये अशा सूचना सुद्धा देण्यात आलेल्या आहेत। खबरदारीचा उपाय म्हणून सर्व उपाययोजना करून झालेल्या आहेत। नागरिकांनी आता खबरदारी घेणं गरजेचं आहे। पुढील 2 दिवस जिल्ह्यासाठी धोक्याचे म्हणावे लागेल। शिवाजी गोरे, न्यूज 18 लोकमत, दापोली, रत्नागिरी। तर दापोलीमध्ये काही दिवसांपूर्वी तौक्ते चक्रीवादळाचा धोक्याच्या पार्श्वभूमीवर आणि आता मुसळधार पावसाचा अलर्ट आणि त्यामुळेच स्थानिकांचं स्थलांतरण केलं जाते। आता मिशन ब्रेक द चेन अंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गेल्या 9 दिवसांच्या लॉकडाऊन नंतर अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे पुन्हा पुढचे 2 दिवसांसाठी जिल्ह्यामध्ये कर्फ्यू लावण्यात आलाय। आज सकाळपासून मात्र म्हणजे सकाळी 9 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत अत्यावश्यक गोष्टींच्या खरेदीसाठी दुकानं उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे। त्यामुळे आज सकाळी तब्बल 9 दिवसांनंतर दुकानाची शटर्स उघडलेली दिसली। याबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी चंद्रकांत बनकर। वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या 9 दिवसापासून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कडक लॉकडाऊन होतं आणि 9 दिवसांची मिशन ब्रेक द चेन अंतर्गत आता 9 दिवसानंतर पुन्हा एकदा अतिवृष्टीचा इशारा दिल्यामुळे पुढील 2 दिवसासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा कर्फ्यू या जिल्ह्यात लावलेला आहे। मात्र पुढील 2 दिवसामध्ये काही लोकांना खरेदी करण्यासाठी आज सकाळी 9 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत लोकांना वेळ दिलेली आहे आणि तब्बल 9 दिवसानंतर आत्ता काही दुकानं उघडलेले आहेत अत्यावश्यक सेवेचे। आपण माझ्या पाठीमागं बघू शकतोय की तब्बल 9 दिवसानंतर काही दुकानं आहेत, बेकऱ्या आहेत। ही खेडची जी बाजारपेठ आहे ही आपण बघू शकतो की इकडची बाजारपेठ काही दुकानं आता उघडायला सुरुवात झालेली आहेत। काही लोक जे आहेत हे अत्यावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी या ठिकाणी येत आहेत। अतिवृष्टीचा इशारा दिलेला आहे आणि आज काही लोकांना खरेदीसाठी आज जिल्हाधिकाऱ्यांनी मुभा दिलेली आहे आणि पुन्हा एकदा संध्याकाळी 4 नंतर जिल्ह्यात कर्फ्यू लागेल आणि अतिवृष्टीत कोणीही घराच्या बाहेर पडू नका असं आवाहन या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळते। चंद्रकांत बनकर, न्यूज 18 लोकमत, खेड, रत्नागिरी। ब्रेकनंतर स्वागत। मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर मावळमध्ये प्रशासनाकडून सर्व शासकीय यंत्रणांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। मावळ तालुक्यातील सुदुंपरे गावात असलेल्या एनडीआरएफच्या मुख्यालयातून आपत्कालीन परिस्थितीवरती नियंत्रण ठेवण्यासाठी विविध जिल्ह्यातील एकूण 10 पथकं तयार करण्यात आलेली आहेत। त्यात रायगड, रत्नागिरी, पालघर, सिंधुदुर्ग, ठाणे या जिल्ह्यांचा समावेश आहे। पहाटे आदेश मिळाल्यानंतर 250 जवानांसह 10 ट्रक बचाव कार्यासाठी रवाना होणार आहेत आणि सर्व आवश्यक साहित्य घेऊन एनडीआरएफची टीम कोकणच्या दिशेने रवाना होईल। या संदर्भात असिस्टंट कमांडर निखिल मुधोळकर यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधीनं, पाहूया। रत्नागिरी, रायगड, पालघर आणि इतर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्यानंतर मावळ तालुक्यातील एनडीआरएफची जी टीम आहे ती आपत्कालीन परिस्थितीमध्ये कार्यरत होण्यासाठी सज्ज झालेली आहे। आपण जर पाहिलं तर हे एक ट्रक आहे आणि या ट्रकमध्ये पूर्ण जे आपत्कालीन परिस्थितीत जे कामाला येणारं जे साहित्य आहे ते लोड करण्याचं काम
सध्या या सुदुंबरेतील NDRFच्या तुकडीचं सुरू आहे। एकूणच या आपत्कालीन परिस्थितीमध्ये कशा प्रकारचं काम चालतं आणि ही NDRFची तुकडी कशा प्रकारे काम करते हे आपण आता जाणून घेत। आपल्यासोबत असिस्टंट कमांडर सर आहेत। सर, काय सांगाल आपत्कालीन परिस्थितीमध्ये कशा प्रकारचं काम चालतं आणि सध्या आता जी आपली NDRFची टीम आहे ती कशा प्रकारे पुढील आदेशाची वाट पाहत आहे आणि किती टीम इथून जाणार आहेत? त्याप्रमाणे आपल्याला माहिती आहे आता जी आपत्कालीन परिस्थिती आहे ती अतिवृष्टीची आहे। इथे पाऊस जो आहे आम्हाला IMD डिपार्टमेंटने सांगितलेलं आहे की मुसळधार पाऊस होण्याची 5 ते 6 आपल्या कोस्टल डिस्ट्रिक्टमध्ये शक्यता आहे। त्याप्रमाणे आम्ही फ्लड वॉटर रेस्क्यूचे मॅक्झिमम जे डिझास्टर मॅनेजमेंट इक्विपमेंट आहे ते लोड करून राहिलेलं आहेत। यामध्ये आमचं बोट असतं IRB इन्फ्लेटेड रबराइज बोट, OBM आउटबोर्ड मशीन, त्यानंतर तुम्ही बघाल तिथे तुम्हाला तिथे लाईफ बॉय, लाईफ जॅकेट, रोपलाच आम्ही इथे लाईफलाईन म्हणतो आणि या सर्व गोष्टीचा आम्हाला तिथे खूप जास्त उपयोग होतो। एकूणच जर आपण पाहिलं तर आपत्कालीन परिस्थितीमध्ये NDRFचं जे काम आहे ते अतिशय महत्त्वाचं असतं। सर, काय सांगाल एकूण किती तुकड्या ज्या आहेत त्या या विभागातून निघणार आहेत आणि सध्या किती तुकड्या ज्या आहेत त्या पोहोचलेल्या आहेत? 3 जे आमच्या टीम आहेत ते ऑलरेडी मुंबईला डिप्लॉय झालेल्या आहेत आणि इथून उद्या सकाळी 10 टीम प्रत्येकी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे आणि पालघरमध्ये 2 या प्रकारे 10 टीमा सकाळी इथून निघणार आहेत। एकूणच या सुदुंबरे गावामध्ये असे जे 10 ट्रक आहेत ते पूर्णपणे सध्या लोडिंग करण्याचं काम या ठिकाणी जवानांकडून सुरू आहे आणि पुढील आदेश मिळताच हे जे सर्व साहित्य घेऊन ही NDRFची टीम आहे ती मुंबईच्या दिशेने आता रवाना होणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट राजचं न्यूज 18 लोकमतसाठी अनिश शेख, मावळ। तर काल संपूर्ण दिवसभर मुंबईला देखील पावसानं झोडपलं असलं तरी आज मात्र पावसानं विश्रांती घेतली आहे। काल दिवसभरातील उच्चांकी पावसाची नोंद मुंबईमध्ये झाली। शहराच्या सर्वच भागामध्ये पडलेल्या मुसळधार पावसानं अनेक भाग जलमय झाले होते मुंबईतले। पाहुयात कोणत्या भागामध्ये किती पाऊस पडला। मुंबईला पावसानं झोडपून काढलं। कालच्या संपूर्ण दिवसभर 9 जून रोजीची पावसाची सरासरी, त्यापैकी दहिसरमध्ये 136 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। कांदिवलीमध्ये 128 मिलीमीटर, मानपाडामध्ये 181 मिलीमीटर पावसाची नोंद, तर मालवणीमध्ये 164 मिलीमीटर पाऊस जिथे काल रात्री दुर्घटना घडली। राम मंदिर या ठिकाणी 180 मिलीमीटर, तर वर्सोवा इथे 202 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। अंधेरीमध्ये 195, विलेपार्ल्यात 228 मिलीमीटर, जुहूमध्ये 257 मिलीमीटर, तर मुंब्रा या ठिकाणी 168, पवईमध्ये 172, सायनमध्ये 220 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे कालच्या एका दिवसात। तर चेंबूरमध्ये 224, सांताक्रूजमध्ये 222, दादरमध्ये 185 आणि कुलाबामध्ये 51 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। काल दिवसभर मुंबईची अक्षरशः दाणादाण उडाली होती। या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं होतं। संपूर्ण दिवसभर न्यूज 18 लोकमतवरती तुम्ही पाहिलं कोणत्या भागामध्ये कसं ट्रॅफिक जाम, कसं पाणी साचलेलं आहे आणि हवामान खात्यानं तर इशारा दिलेलाच होता। त्यानुसार मुंबईमध्ये अतिमुसळधार पाऊस झाला आणि त्यामुळे कोणत्या ठिकाणी किती मिलीमीटर पावसाची नोंद झाली ते आपण पाहतोय ग्राफिक्सच्या माध्यमातून। 9 जून रोजीची ही वेगवेगळ्या ठिकाणची पावसाची सरासरी। तर नवी मुंबई शहरामध्ये सुद्धा मुसळधार पाऊस पडून देखील साध्या सखल भागात सुद्धा पाणी साचलेलं नव्हतं। ही बाब नवी मुंबईकरांसाठी अतिशय समाधानाची होती। मात्र असं काय केलं नवी मुंबई महानगरपालिकेनं ज्यामुळे नवी मुंबईकरांचे पहिल्या पावसामध्ये हाल झाले नाहीत, याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विनय म्हात्रे यांनी। नवी मुंबईमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली, मात्र नवी मुंबईकरांना याचा कोणताही त्रास सोसावा लागला नाही, कारण तिथे सखल भागामध्ये सुद्धा पाणी साचलं नाही। ही नवी मुंबईकरांसाठी खूप दिलाशाची गोष्ट म्हणावी लागेल। साधं सखल भागामध्ये देखील पाणी साचलं नाही, कारण जर तासभर जरी पाऊस पडला तरी अनेक सखल भागांमध्ये लगेचच पाणी साचतं आणि सगळा परिसर जलमय होऊन जातो। मात्र नवी मुंबई महानगरपालिकेनं अशी काय व्यवस्था केली आहे की ज्यामुळे नवी मुंबईमध्ये कोणत्याही भागामध्ये पाणी साचल्याचं दृश्य काल दिसलेलं नाही। ही नवी मुंबईकरांसाठी खूप समाधानकारक बाब म्हणावी लागेल। त्यामुळे हे पाणी न साचण्याचं कारण नेमकं काय आणि नवी मुंबईचं हे मॉडेल आहे तरी काय, याची उत्सुकता सगळ्यांना अर्थातच आहेच। कारण मुंबईमध्ये कालची परिस्थिती पाहिली तर लगेच तासा 2 तासाच्या पावसानं जिकडे तिकडे परिसर जलमय झाले होते आणि पाण्याचा निचरा व्हायला फार वेळ लागत होता।
मात्र त्या उलट परिस्थिती नवी मुंबईतली होती, कारण इतका मुसळधार पाऊस होऊन सुद्धा तिथे नागरिकांना बिलकुल त्रास कोणत्याही प्रकारचा झाला नाही. कुठे पाणी साचलं नाही तर कुठे कोणत्याही प्रकारचा त्रास म्हणजे कोणाच्या घरात पाणी शिरलं नाही अशी कोणतीही परिस्थिती नव्हती. त्यामुळे मुसळधार पावसानंतर सुद्धा नवी मुंबईचं हे मॉडेल चांगलंच काम करतंय. सखल भागात देखील मुसळधार पावसामुळे पाणी साचलेलं नव्हतं. ही नवी मुंबईकरांसाठी खूप दिलासादायक गोष्ट म्हणावी लागेल यंदाच्या मान्सूनमध्ये. पहिल्याच पावसाने अक्षरशः सगळ्यांना झोडपून काढले होते. मुंबई असे ठाणे असतील अक्षरशः शहर जलमय झाली होती. मात्र असं एक शहर होतं की ज्या शहरामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडून देखील कुठल्याही भागामध्ये साधं पाणी साचलं नव्हतं. ते शहर आहे नवी मुंबई. असं काय नवी मुंबईमध्ये घडलं की ज्या शहरामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडून देखील त्या शहरामध्ये पाणी साचण्याची एकही घटना समोर आली नाही आहे. मी सध्या वाशीमधल्या इथल्या पंप हाऊसमध्ये आणि त्या सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे म्हणजे होल्डिंग पॉन्ड. शहरामध्ये असे अनेक होल्डिंग पॉन्ड आहेत की या होल्डिंग पॉन्डमुळेच शहरामध्ये पाणी साचत नाही आहे. ज्यावेळी भरतीच्या वेळी शहरामधला संपूर्ण पाणी जो आहे ते ह्या होल्डिंग पॉन्डमध्ये जमा केला जातो आणि पुन्हा नंतर ओहोटीच्या वेळी मग हा पाणी पुन्हा खाडीमध्ये सोडलं जातं. सगळ्यात महत्त्वाचे हे होल्डिंग पॉन्ड शहरामध्ये आहेत आणि हीच खरी देणगी नवी मुंबईकरांसाठी आहे. परंतु हे सगळं होत असताना देखील एवढ्या मोठ्या प्रमाणात म्हणजे कालचा आपण जर 24 तासामध्ये पाहिला तर 187 मिलीमीटर पाऊस पडलं. त्यानंतर जर सकाळी 8:30 ते 5:30 या वेळेमध्ये पाहिलं तर तब्बल 134 मिलीमीटर पाऊस पडला. एवढं असून देखील शहरामध्ये कुठेही पाणी साचलं नाही. काय नक्की नवी मुंबई महानगरपालिकेची यंत्रणा आहे हे सगळं आपण जाणून घेऊयात. आपल्यासोबत नवी मुंबई महानगरपालिकेचे मुख्य अभियंता आहेत संजय देसाई. आपण त्यांच्याशी बोलूया. सर, कशा पद्धतीचं नियोजन आहे? एका बाजूला इतर शहरं बघतोय आपण, जरी नवी मुंबई महापालिका म्हणजे नवी मुंबई शहर नियोजित असलं तर तुमचं नियोजन कसं आहे? मागच्या गेल्या अनेक वर्षांपासून शहरात किती पाऊस पडला तरी पाणी साचत नाही, काय पद्धतीचं नियोजन आहे? नवी मुंबई हे डच मेथडनं वसवलं गेलेलं शहर आहे. भरती ओहोटीपेक्षा 1.5 मीटर खाली शहर आहे आणि शहर वसवत असताना 14 होल्डिंग पॉईंट सिडकोने नवी मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये बांधलेले आहेत. यावेळी याच्यामध्ये मुख्यतः 2 ठिकाणी मोठी पंपिंग स्टेशन्स आहेत. एक वाशी सेक्टर 8च्या इथं आहे, दुसरं आहे CBD सेक्टर 12मध्ये आणि महापालिकेनं एक बांधलेलं आहे तुर्भ्यामध्ये. तर ह्या तिन्ही पंपिंग स्टेशनवर 24 आवर्स मॉनिटरिंग केलं जातं. या ठिकाणी माननीय आयुक्त श्री अभिजित बांगर साहेब यांनी तिन्ही पंपिंग स्टेशनची स्वतः पाहणी केली. या शहरामध्ये लो लाईंग एरियामध्ये ज्या ठिकाणं आहेत त्यांची पाहणी केली. त्या ठिकाणी 7 ठिकाणी नवीन पंपिंग मशिनरी बसवण्याचे आम्हाला आदेशित केलं. आम्ही त्या पंपिंग मशिनरी बसवल्या आणि मुख्य म्हणजे या शहरामध्ये साईन पनवेल हायवे जातो आणि याचे जे कल्वर्ट्स आहेत हे साफ केले जात नव्हते. साईन पनवेलच्या रोडच्या एका साईडला क्रीक आहे आणि एका साईडला पूर्ण पारशी खील आहे. पारशी खीलवरून येणारं पाणी हे क्रीकला जातं आणि ह्या त्यामधले असणारे कल्वर्ट हे साफ कधी गेले नव्हते. महानगरपालिकेने यावेळी असं केलं की हे कल्वर्ट स्वतः साफ करून घेतलं. आम्ही स्वतः साफ करून घेतले. त्याच्यामध्ये प्रामुख्याने सावंत पार्क आहे, जो जुईनगर रेल्वे स्टेशन आहे, तिथं दरवर्षी 2.5 ते 3 फूट पाणी हायवर असायचं, तर यावर्षी आलेलं नाही. हे पूर्णपणे सगळे नाले साफसफाई करून घेतले, सगळे कल्वर्ट साफसफाई करून घेतले आणि विशेष म्हणजे जे 7 ठिकाणं पंपिंग स्टेशनरीची त्या ठिकाणी डेलिकेटेड डेप्युटी इंजिनियर आणि एक्झिक्युटिव्हची नेमणूक केली. त्यांनी ते पूर्ण मॉनिटरिंग करायचं. तिथं ज्युनियर इंजिनियर रात्री असतात, त्यांच्याही ड्युट्या लावलेल्या आहेत आणि कार्यकारी अभियंता प्रत्येक आपल्या एरियामध्ये जी क्रिटिकल ठिकाणं आहेत तिथं स्वतः मॉनिटरिंग करतात. त्यांच्याबरोबर महापालिकेचे उपायुक्त 1 आणि 2 हेही मॉनिटरिंग करत असतात. मोठ्या प्रमाणात पाण्याचा साठा ह्या होल्डिंग पॉईंटमध्ये झाला आणि म्हणूनच शहरात कुठेही पाणी साचलं नाही आहे. जर हा काळ काढला तर येणाऱ्या 5 वर्षामध्ये कुठल्याही भागामध्ये शहरातल्या सखल भागामध्ये देखील पाणी साचणार नाही असा दावा नवी मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात येतोय. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिस बाबरसह विनय म्हात्रे, न्यूज 18 लोकमत, नवी मुंबई. ब्रेकनंतर स्वागत आणि पावसासंदर्भातले अपडेट्स घेतोय. वसई विरारमध्ये पावसानं जोर धरलेला आहे आणि सखल भागातील रस्त्यांवरती पाणी साचायला लागलंय. नालासोपारा पूर्वेकडील विजयनगर इथे रस्त्यावरती पाणी साचलंय आणि तिथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विजय देसाई यांनी. वसई विरारमध्ये सकाळपासून मुसळधार पावसाने सुरुवात केलेली आहे. मी आता आलो आहे विजयनगरमध्ये. मी तुम्हाला दाखवू शकतो की या ठिकाणी रस्त्यावरती आता पाणी साचायला सुरुवात झालेली आहे. दरवर्षी नालेसफाई केल्याचा दावा महानगरपालिका करत असते, मात्र ही नालेसफाई खरोखर होते का हे आता पाहायला लागेल. आपल्यासोबत या ठिकाणचे रहिवासी आहे, त्याच्याकडे आपण जाणून घेऊया. काय भावना आहे, काय सांगा? आपल्या इथे
ट्रेनमध्ये दरवर्षीचं पाणी घालण्याचे चान्सेस भरपूर आहे. त्याच्यामुळे आपल्याकडे नाले व्यवस्थित नाही आहे. पाण्याचं साफसफाई असणारच आहे, कारण ॲक्च्युली नाल्याचे प्लॅनिंग बरोबर नाही आहे. कुठे कसे घालवायचे, काय नाले कसे असणार, त्याच्यामुळे आपल्याकडे पाणी साठू शकत नाही. अशा पद्धतीने हा ते केलेलं नाही आहे. जर एखाद्या बायसंग हा सर्व स्टेशनच्या बाजूला जातो, तर स्टेशनच्या बाजू पूर्ण उंच भाग आहे, त्या कारणाने तो पूर्ण पाणी भरला जातो. जर 2-3 नाले जर एका वेस्ट साईडला जर हे केले, ओसवालमधून तिकडे टाकले, तर ते अशी जर परिस्थिती होऊ शकत नाही. नाल्यांची व्यवस्था बरोबर असेल तर हे प्लॅनिंग जर व्यवस्थित नसल्याने हे पाणी भरत असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे. महानगरपालिका याकडे लक्ष देईल का हे आता पाहावं लागेल. देसाई, न्यूज 18 लोकमत, नालासोपारा. कोकणामध्ये देखील हवामान विभागानं अतिवृष्टीचा इशारा दिलेला आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील पाचपंढरी या गावातील सुमारे 1000 लोकांचं स्थलांतरण करण्यात येत आहे. या गावाच्या एका बाजूला समुद्र आहे तर दुसऱ्या बाजूला डोंगर आहे. अशा दुहेरी संकटामध्ये हे गाव नेहमीच सापडतं. त्यामुळे या गावातील कुटुंबियांच्या जीविताला समुद्राचं उधाण असो किंवा मग दरड कोसळणं असो, यामुळे धोका निर्माण झालेला आहे. त्यामुळे किनाऱ्यावरील वस्तीला पुढचे 2 दिवस तरी धोक्याचे असल्यानं या ठिकाणच्या नागरिकांचं स्थलांतरण केलं जात आहे. रत्नागिरी जिल्ह्यातलं सर्वाधिक धोकादायक गाव म्हणून पाचपंढरीची ओळख आहे. याच गावामध्ये समुद्राच्या अजस्त्र लाटाचा धोका किनारपट्टीवरच्या घरांना निर्माण झालेला आहे. तर एका बाजूला समुद्र आणि दुसऱ्या बाजूला उंच असा डोंगर, या दोन्हीच्या मध्ये हे गाव वसलंय आणि या गावाला डोंगर आणि समुद्रापासून धोका निर्माण झालेला आहे. तुम्ही पाहताय की या गावाच्या माथ्यावरती डोंगर आहे आणि या डोंगर कपारीमध्ये ही सगळी वस्ती वसलेली आहे. अशा प्रकारची ही धोकादायक वस्ती आहे. एका बाजूला दरडी कोसळण्याचा धोका आहे तर दुसऱ्या बाजूला याच समुद्र किनाऱ्यावर असणाऱ्या वस्तीला समुद्राच्या उधाणाच्या लाटाचा सुद्धा धोका निर्माण झालेला आहे. अशा परिस्थितीमध्ये त्यांना जीव मुठीत घेऊन जीवन जगावं लागतंय. अनेक वेळा या मच्छीमार बांधवांची जी वस्ती आहे त्यांना स्थलांतरित होण्याचे आदेश देण्यात येतात. समुद्र किनारपट्टीवरच्या जी वस्ती आहे सुमारे 100 ते 125 घरं आहेत. त्या 100 ते 125 घरांना दरवर्षी पावसाळ्यामध्ये त्यांना स्थलांतरित व्हावं लागते. अशा प्रकारची परिस्थिती त्यांच्यावरती दरवर्षी ओढावली जाते. उद्या आणि परवा 2 दिवस रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे. त्यामुळे या गावातल्या 100-125 लोकांच्या घरांना, जे घरं आहेत त्या घरातल्या लोकांना आता स्थलांतरित होण्याचे तहसीलदारांनी आदेश दिलेले आहेत. त्यांना आता स्थलांतरित व्हावं लागणार आहे. तोक्ते चक्रीवादळामध्ये सुद्धा काही दिवसापूर्वीच त्यांना स्थलांतरित व्हावं लागलं होतं. पुन्हा एकदा या लोकांचं स्थलांतर होणार आहे. शिवाजी गोरे, न्यूज 18 लोकमत, पाचपंढरी, रत्नागिरी. तर हे सगळे अपडेट घेतल्यानंतर वेळ झाली या बुलेटिनमध्ये इथेच थांबण्याची. मात्र या बुलेटिनमधला काही भाग किंवा मग एखादी बातमी सविस्तरपणे तुम्हाला पुन्हा पाहायची असेल किंवा पाहायची राहून गेली असल्यास ती तुम्ही पुन्हा पाहू शकता आमच्या YouTube चॅनलवरती. त्याला सबस्क्राईब करा आणि ट्विटर आणि फेसबुकवरती न्यूज 18 लोकमतच्या पेजला फॉलो करा.